सुरुवातच आपण पॅरिस ऑलिम्पिकच्या बातम्यांपासून करूयात, कारण गुड न्यूज आहे। पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताच्या मनू भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टलमध्ये कांस्य पदक पटकावलेलं आहे। पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला हे पहिलं कांस्य पदक मिळालेलं आहे। भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू भाकर ही पहिली महिला नेमबाज ठरलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे अवघ्या 0.1 न मनूचं रौप्य पदक हुकलं। कृष्णानं अर्जुनाला केवळ लक्ष्यावर ध्यान देण्यास सांगितलं होतं, लक्ष देण्यास सांगितलं होतं, लक्ष्यावर लक्ष दे, तेच फायनल मध्ये माझ्या डोक्यात सुरू होतं असं मनू भाकरनं कांस्य पदक जिंकल्यावर म्हटलंय। मनूच्या या यशानंतर तिच्या हरियाणा इथल्या झज्जर या गावी एकच जल्लोष झाला। जागतिक नेमबाजीमध्ये मनू भाकरनं आतापर्यंत 2 सांघिक पदकं मिळवलेली आहेत, तर नेमबाजी विश्वचषकात मनू भाकरला 9 सुवर्ण 2 रौप्य पदकं मिळालेली आहेत। मनू भाकरनं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही वैयक्तिक सुवर्ण पदक पटकावलेलं आहे। 2022 साली मनू भाकरला एशियाडचं एक सांघिक सुवर्ण पदक मिळालं होतं। पूरा देश खुश है। मनु ने शुरुआत की है ओलंपिक में मेडल से, और अभी तो मनु के इवेंट्स बाकी हैं। उसके लिए मैं आप सबका, देशवासियों का बहुत धन्यवाद करता हूं कि उन्होंने हर मुकाम पे, विशेषकर पत्रकार बंधुओं ने और टीवी मीडिया ने ना मनु को बहुत हौसला दिया है, बहुत सपोर्ट किया है और उसको बहुत बार उसमें रखा है। तो मैं आप सबका विशेष धन्यवाद करता हूं। इसके साथ साथ में मनु को जहां पे भी मदद मिली है वो लगभग हर कॉर्नर से मदद मिली है। आपको धन्यवाद जी। पूरे देश के लिए गर्व की बात है कि पहली बार शूटिंग में हमारे लिए ये जो मेडल आया है, ब्रॉन्ज मेडल आया है। हमें आशा ये थी कि गोल्ड मेडल आएगा, परंतु फिर भी एक अच्छी अचीवमेंट है। संघर्ष देखिए, एक सामान्य ही परिवार से उठी है और इकोनॉमिक की तो कोई वो प्रॉब्लम आई नहीं कभी इकोनॉमिकल, लेकिन उसने हार्ड वर्क बहुत किया है। चलो, बहुत खुशी हुई। शी मिस्ड अ लिटिल बिट। आई वाज एक्सपेक्टिंग फॉर द गोल्ड, बट इट्स नॉट ए स्मॉल अचीवमेंट। जिस तरह यहाँ तक पहुँची है, किस तरह की परेशानियाँ, कुछ संघर्ष के बारे में थोड़ा बताएं। संघर्ष तो एक प्लेयर के लिए ओलंपिक तक जाने के लिए होता ही है। बाकी शी मिस्ड दिस गोल्डन अपॉर्चुनिटी फॉर द गोल्ड मेडल। बोलो क्या कहूँ, आशीर्वाद हो। बहुत बढ़िया बेटी ने बहुत तारीफ करी है, बेटी ने बहुत बात करी है। तो बेटी को किस तरह स्वागत करोगे अब? हाँ, कराएंगे। क्या खिलाओगे? क्या खिलाएंगे? सोना की टूम डाल दूंगी, चैन निकाल दूंगी, और क्या करूँ? कुछ स्पेशल बनाओगे बेटी के लिए? पोती के लिए बनाओगे कुछ स्पेशल? कुछ बनाऊंगी, आओगी जब बनाऊंगा, वो यही आओगी जब बनाऊंगी। हाँ, अब देश में पूरे विश्व में तीसरे नंबर पे आ गई है। हाँ ठीक है। मेडल अच्छा है? अच्छा, बढ़िया बेटा, बहुत बढ़िया। पुढच्या बातमीकडे आपण वळतोय। आता जरा राजकीय घडामोडी बघूयात। विधान परिषदेच्या 11 आमदारांचा आज शपथविधी सोहळा पार पडला। विधान भवनामध्ये विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात शपथ ग्रहण सोहळा पार पडला। या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून तिकीट न दिलेल्या माजी खासदारांना संधी देण्यात आली होती। विधान परिषदेसाठी भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांनी शपथ घेतली। यावेळी भावना गवळी यांनी शपथ घेतल्यावर जय महाराष्ट्र जय एकनाथ असं म्हटलं। तर शिवसेना ठाकरे गटाचे नवे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी शपथ घेत असताना बाळासाहेबांना नमन करून शपथविधीला सुरुवात केली। शपथविधीच्या शेवटी त्यांनी उद्धव ठाकरे आणि परिवाराचे आभार मानले। दरम्यान भावना गवळींच्या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी टोला हाणला। शालिनीताई पुंडलिकराव गवळी पाटील विधान परिषदेची सदस्य म्हणून निर्वाचित झाली असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल। जय महाराष्ट्र जय एकनाथ। आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना नमन करून मी मिलिंद विद्या केशव नार्वेकर ईश्वर साक्षात शपथ घेतो की
कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारतीय सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य हाती येणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. श्री उद्धवजी ठाकरे आणि कुटुंबीय यांचे आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाथांचे नाथ, आपण एकनाथांना बसतोच की नाही, नाथांना बसतो तसं नाथाचं नाव घेतलेलं आहे मी आणि त्यांचे आशीर्वाद आहेत म्हणून या सभागृहात मी पोहोचलेली आहे. अर्थात अनेक वर्ष समाजकार्य राजकारण केल्यानंतर या सभागृहामध्ये परत एकदा म्हणजे दिल्लीतून इकडे मुंबईत येण्याची ही संधी प्रथमच मला मिळते आहे, म्हणून जय एकनाथ. फक्त ज्याचा ज्याचा तो व्यक्तिगत विषय आहे. कोणी एकनाथ म्हणायचं की कोणी दोन नाथ म्हणायचं, हा ज्याचा ज्याचा विषय आहे. आणि त्यांनी एकनाथ कोणाचं नाव घेतलं मलाही माहिती नाही, संत एकनाथाचं नाव असू शकतं. मला फक्त त्याच्यावर फार व्यक्तिगत बोलणं योग्य होणार.